नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मसूर पुलाव करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। मसूर पुलाव करण्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेत। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता। ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी मसूर कोमट पाण्यामध्ये 3 तास भिजवून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो उभा कापून घेतला आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे। याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेली आहे। पावसाळा असल्यामुळे अख्खा मसूर मी 3 तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे। छान भिजला आहे मसूर। तुम्ही हा मसूर रात्रभर भिजवून घेऊ शकता। आता हा भिजवलेला मसूर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। 3 पाण्याने मसूर स्वच्छ धुवून घेतला आहे। 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे, बाउलमध्ये टाकते, पाणी टाकते। 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण मसूर पुलाव करायला घेऊया। मसूर पुलाव आपण कुकरमध्ये करणार आहोत। कुकर गरम झालाय। कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झालंय। छोटा अर्धा चमचा जिरं टाकूया। जिरं छान फुललंय। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले ते टाकूया। मीडियम गॅसवर कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा खूप लाल नाही करायचा आहे, थोडासा परतून घ्यायचा। याच्यामध्ये काय काय खडे मसाले टाकायचे ते बघूया। 1 तेजपत्ता घेतलाय, 2 दालचिनीच्या काड्या, 4 हिरव्या वेलच्या, 3 स्टार फूलचे तुकडे, 3 लवंगा घेतले आहेत आणि 5 काळी मिरी। सर्व खडे मसाले याच्यात टाकूया। हलकसं परतून घेऊया। गॅस मी कमी ठेवलाय। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकूया। खडे मसाले छान परतून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण कापून घेतलेला टोमॅटो टाकूया। परतून घेऊया। मंद गॅसवर 2 मिनिटं टोमॅटो छान परतून घेतलाय। टोमॅटो आता सॉफ्ट झालाय। आता आपण याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकूया। आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेऊया। छोटा पाव चमचा हिंग टाकूया। छोटा अर्धा चमचा हळद टाकूया। मिक्स करून घेऊया। मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, अर्धा चमचा धणा पावडर आणि 1.5 चमचा पुलाव मसाला। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। मंद गॅसवर मसाले हलकेसे परतून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। मसाले छान परतून घेतलेत। आता आपण भिजवून घेतलेले मसूर टाकूया। 1 ते 2 मिनिटं मसूर छान परतून घेऊया। 2 मिनिटं मसूर छान परतले गेलेत। आता आपण याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकूया। मीडियम गॅसवर 2 मिनिटं तांदूळ छान परतून घेऊया। तांदूळ हलक्या हाताने परतवायचे। चवीनुसार मीठ टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। मी 2.25 वाट्या पाणी गरम करून घेतलेले आहे। 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मसूर याच्यासाठी 2.25 वाट्या पाणी मी गरम केले ते टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी आणि अर्धी वाटी मसूरसाठी पाव वाटी पाणी अशा अंदाजाने मी पाणी घेतलेले आहे। पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं। तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरता याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असेल। आपण कुकरमध्ये भात शिजवला तर पाणी थोडं कमी लागतं। पातेल्यामध्ये भात शिजवला तर थोडं पाणी जास्त लागतं। त्या अंदाजाने तुम्ही पाण्याचा वापर करा। याच्यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही। भाताला छान उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकूया। साजूक तुपामुळे भाताची चव खूप छान लागते। सर्व मिक्स करून घेऊया। भातातलं पाणी आता आटलंय। याला झाकण लावते, शिटी लावते। मंद गॅसवर आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया। कुकर थंड झालाय, झाकण काढून बघूया। छान झालाय भात, छान शिजलाय, मोकळा सुटसुटीत झालाय। भात शिजला का बघूया। छान शिजलाय भात। भाताचा छान सुगंध सुटलाय। आपला मसूर पुलाव तयार झालाय। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आता हा भात आपण प्लेटमध्ये सर्व करूया। प्लेटमध्ये सर्व करूया। आपला मसूर पुलाव तयार झालाय। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। छान झालाय पुलाव आपला। मसूर पुलाव आपण डब्याला देऊ शकतो, जेवताना करू शकतो। चवीला खूप छान लागतो, झटपट होणारा आहे। मसूर खूप पौष्टिक आहेत।
त्याचा समावेश आपल्या आहारात झाला पाहिजे. पोटभरीचा प्रकार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.